नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, गाणगापूरवरून येता येता 70-80 किलोमीटरवरती एकदम जबरदस्त असं लोकेशन भेटलं आहे आम्हाला. आता आम्ही तिथं आलो आहे, ते म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर. आता हे बघा, तुम्हाला मी दाखवून देतो आता. जर तुम्ही जरी कधी आलेच इकडं तर 100% इथं येऊन जा, दर्शन करा. आणि उन्हाळ्याचं म्हणजे एवढं जबरदस्त तापमान होतं, पण इथं आल्यानंतर काय वाटू राहिलं तुला आचे? हा, लय भारी वाटत आहे. गार वाटतंय की हा लय गार आहे, थंड थंड हा, वाटतंय. एकदम बघा इकडे तुम्ही पाहू शकता पाहू किती शकता सुंदर इकडं नजारा आहे. पाणी बिनी इकडं एकदम उडून राहिले मस्त पैकी. इथं फिरायला येते लांबून लांब लोक बसू राहिले इथं, म्हणजे एकदम म्हणजे खूप छान आहे इथं. तर आता आम्ही आतमध्ये चाललोय, आता एकदा दर्शन बिर्शन करून येऊ आणि बघू नेमकं. हे बघा, इथे डायरेक्ट LED स्क्रीन लावून द्यायले शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या मंदिर, म्हणजे आतमधला नजारा आहे हा. पण आता स्क्रीनवर तर आपण बघितलंय, पण प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन बघू, बरोबर आहे का नाही? हा, हे बघा इथे फोटो बिटो लावलेले श्री आहे का, आतमध्ये बघू आता. हां, बाहेर तर मस्त वाटते का? हां, हो, हे काय इकडे बी नाव बी बघितलं ना, नाव झूम करून पाहिलं आपण. तर चला आता पुढे जाऊ, आता बघू नेमकं. चला आता काही नाही मध्ये, तर चला आतमध्ये जातो आता. अरे इथं बघ ना किती भारी आहे बा, खतरनाक लोकेशन आहे एकदम. आता आम्ही थेट डायरेक्ट मध्ये आलो. इथं काय रे अक्षय, समाधी घे रे किती नेमकं काय? सिद्धेश्वर प्रसन्न सिद्धेश्वर महाराज समाधी, बरोबर आहे. इथं समाधी स्थानी पाहू ठेवलेले बघू शकतो आपण इथला नजारा. राऊंड बिऊंड मारावा लागतो इकडं, एकदम खूप चांगलं ठिकाणी. अवश्य जर आले कधी इथं सोलापूरला तर नक्कीच भेट द्या. अरे येऊ द्या ना, लय पळू राहिले तुम्ही. किती काय मारायचे आता? एक जोड इथे आपल्याला कळत नाही तेव्हा. बरं झालं एकच गार. कधी कधी म्हणू ते तिथे पाहिजे तिथे काय आहे ते कुठं ग? ते तिथे तिथे झाडावर पहा. अरे बापरे, अरे वटवागळ काय काही नव्हतं तिथं. वटवागळ आहे. तुला काय वाटलं होतं कावळे काय? मला वाटलं गावडं खायचं. नाही नाही नाही, होय आहे काही कावळे नाही, ते वटवागळ आहे. अरे झाड पूर्ण पॅक होऊन जायला ना ते. हां चलो. दिसले का ते वाट